नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वेळी वी आर हॅपी एव्हरी डे ही कविता बघितली होती. तर आपण त्याचा स्वाध्याय आज बघणार आहोत. पहिला त्याच्यामध्ये प्रश्न आहे, मॅच द रायमिंग वर्ड्स. आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, तर यमक जुळणारे शब्द. आपण मराठीमध्ये यमक जुळणारे शब्द कोणाला म्हणतो, जसं की वर, जर, फळ, मळ, म्हणजे ज्यांचा शेवटचा फक्त स्पेलिंग नाही बघायचं, त्यांचा उच्चार एकसारखा येतो का शेवटी हे बघायचं. आता उदाहरणार्थ इथं काय येणार, डे, आणि डेसाठी काय येणार, प्ले. म्हणजे हे दोन काय झाले, रायमिंग वर्ड झाले. तसंच तुम्हाला या प्रश्नांमधून बाकीच्या जोड्या बघायच्या आहेत, जसं की डे, प्ले, फीट, स्वीट, सिंग, ब्रिंग, रन, सन, स्टँड, हँड. म्हणजे या सर्व शब्दांचे जे आपण जोड्या बघितल्या त्यांचे उच्चार एकसारखे आहेत, त्यांचा शेवटचा उच्चार एकसारखा आहे, म्हणून हे काय झाले, रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक जुळणारे शब्द. तर या जोड्या तुम्ही शब्द लिहून अशा रेषा मारून जोड्या लावायच्या आहेत. मी तुम्हाला आता इथे लावून दाखवतो. तर पहिली येणार डे, प्ले, फीट, स्वीट, सिंग, ब्रिंग, रन, सन, स्टँड, हँड. तर तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. पुढचा प्रश्न बघूया. त्यांनी म्हटलं की कम्प्लीट द सेंटेन्सेस. आता आपण कविता शिकलोय, त्याच्यामध्ये जे शब्द आहेत त्यांचा वापर करून ही आपल्याला जी वाक्य आहेत, सेंटेन्सेस म्हणजे वाक्य, ती कंप्लीट म्हणजे पूर्ण करायची आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं काय आहे, क्लॅप. आपण क्लॅप कशाने करतो, आपल्या हँड्सनी. त्यामुळे काय ना, क्लॅप युअर हँड्स. पुढं टॅप युअर. आपण काय टॅप काय करतो कवितेमध्ये, काय तर टॅप युअर फीट. अप. अप आपण काय होतो, उभं राहतो ना, अप. अप काय करतो आपण, स्टँड अप. सीट, आपण बसतो कुठे, खाली, त्यामुळे सीट डाऊन. कोणत्या दिशेला बसतो, खालच्या दिशेला. उठतो कोणत्या दिशेला, वरच्या. स्टँड अप, सीट डाऊन. आणि जम्प. आता कवितेत आलेलं वाक्य आपल्याला हे पूर्ण करायचं आहे, जम्प अँड रन. आता आपण बघूया पुढचा प्रश्न, जो की आहे फाइंड अँड राईट अपोजिट वर्ड्स फ्रॉम द गिवन क्लाउड्स. म्हणजे शोधा दिलेल्या ढगां, म्हणजे क्लाउड्स म्हणजे काय, दिलेले हे जे ढग आहेत त्याच्यामध्ये ह्या शब्दांसाठीचे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत, ते तुम्हाला शोधून इथे लिहायचे आहेत. आता इथं बघा, हे चिन्ह दिसतंय का, क्रॉस. क्रॉस म्हणजे विरुद्धार्थी शब्द. आता हे करण्याच्या आधी तुम्ही या शब्दांचे अर्थ समजून घ्या. आता हॅप्पी म्हणजे काय, आनंदी. लाफिंग म्हणजे हसणे. स्वीट म्हणजे गोड. स्टार्ट म्हणजे सुरू करणे. आणि स्टँड म्हणजे उभं राहणे. आता इकडचे आपण बघूया. क्राईंग म्हणजे रडणे. अनहॅपी म्हणजे दुःखी. एंड म्हणजे शेवट. सीट म्हणजे बसणे. नेवर म्हणजे कधीही नाही. आणि बिटर म्हणजे कडू. तर आता आपण सुरू करूया. इथे बघा, इथे 5 शब्द आहेत आणि इकडे 6 जोड्या आहेत. म्हणजे एका कोणत्या तरी शब्दाला एक शब्द, याच्यातील एक शब्द कोणता तरी राहणार आहे. एका कोणत्या तरी शब्दाला इथे स्थान मिळणार नाही. तर आता सुरू करूया. हॅप्पी. हॅप्पीसाठी काय येणार बघा, हॅप्पी म्हणजे आनंदी. आणि इथला कोणता शब्द येणार, अनहॅप्पी. अनहॅप्पी. पुढं लाफिंग. लाफिंगसाठी काय येणार बघा, आता अनहॅप्पी तर गेला. क्राईंग, एंड, सीट, नेवर, बिटर. लाफिंग म्हणजे हसणे आणि क्राईंग म्हणजे रडणे. आता स्वीट म्हणजे गोड. आता गोडसाठी काय येणार, कडू म्हणजे काय बघा, आता हे दोन तरी गेले, राहिले कोणतं, एंड, सीट, नेवर, बिटर. आता सीट म्हणजे तुम्हाला जर अर्थ माहीत नसेल, एंड म्हणजे शेवट, सीट म्हणजे बसणे, नेवर म्हणजे कधीही नाही, मग राहिला कोणता, बिटर म्हणजे कडू. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण बिटर गॉर्ड म्हणतो, कोणत्या भाजीला म्हणतो आपण बिटर गॉर्ड इंग्लिशमध्ये, तर कारलं, जे की कसं असतं, कडू. त्यामुळे स्वीटला काय येणार इथं, बिटर. त्याच्यानंतर स्टार्ट, एखादी गोष्ट सुरू करणे. आपण काय म्हणतो, स्टार्ट टू एंड बघायचं. पिक्चर मी स्टार्ट टू एंड बघितला, म्हणजे स्टार्टला विरुद्धार्थी शब्द काय, एंड. आता स्टँड म्हणजे उभे. मग सीट म्हणजे बसलेले. मग इथं सीट कुठं दिसते बघा, हां दिसला का तुम्हाला सीट, म्हणजे स्टँडचा विरुद्धार्थी शब्द आला सीट. तर तुम्हाला हे सर्व नक्की समजले असेल. आपण पुढच्या याच्यामध्ये वर्ड फॅमिली बघणार आहोत, ज्यामध्ये आपण शब्द कसे वाचायचे हे शिकूयात. तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला
सबस्क्राईब करा आणि तुमचे काही कॉमेंट असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.